नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत काय आपल्या इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये. मी प्रोफेसर मंजुनाथ. आज आपण हायड्रॉलिक मशीन्स ह्या सब्जेक्टचे 2017चे AMUI RTOचे मेन्स एक्झामचे क्वेश्चन्स डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत. सो दरवर्षी आपल्याला 10 क्वेश्चन्स हे हायड्रॉलिक मशीन्सवरती येतात. आता त्या 10 क्वेश्चन्समधले 2017चे जे 10 क्वेश्चन्स होते ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. मग आता जर आपण सिलेबस जर पाहिला तर सिलेबसमध्ये आपल्याला पंप आहे, टर्बाइन्स आहे, मग टाइप्स ऑफ पंप्स आहेत, टाइप्स ऑफ टर्बाइन्स आहेत, त्यांच्या जेट्सबद्दल आहेत, त्यांचे जे इम्पेलर्स आहेत किंवा वेन्स आहेत याच्यावरची सगळे पॅरामीटर, फोर्स ॲनालिसिस आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर आपल्याला कंट्रोल सिस्टम पण आहे. कंट्रोल सिस्टममध्ये आपल्याला 1-2-3 पॉईंट त्यामध्ये आहेत. मीटर इन सर्किट असेल किंवा मीटर आउट सर्किट असेल किंवा वॉल्स आहेत, सॉलिनॉइड वॉल्स असेल किंवा फ्लो कंट्रोल वॉल्स, यावरती पण आपल्याला क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहेत. मग 2017मध्ये जे क्वेश्चन्स आले त्याचे आपण डिटेल्समध्ये आपण बघणार आहोत. सो 2017मध्ये जो पहिला क्वेश्चन्स होता, 2017चा जो पहिला क्वेश्चन होता, तो पहिला क्वेश्चन होता रेसिप्रोकेटिंग पंप्स आर मोस्ट सुटेड वेअर. रेसिप्रोकेटिंग पंप्स मोस्ट सुटेड. आता हा जो रेसिप्रोकेटिंग पंप जो आहे, हा रेसिप्रोकेटिंग पंप बेसिकली जर पाहिलं तर रेसिप्रोकेटिंग पंप जनरली यूज कुठं होतो. जर तुम्हाला रेसिप्रोकेटिंग पंपचं जर चांगलं साधं एकदम सोपं उदाहरण बघा, तुमचा हँडपंप इज नथिंग बट अगेन रेसिप्रोकेटिंग पंप आहे. आता रेसिप्रोकेटिंग पंपचा हँडपंप म्हटल्यानंतर तुम्हाला डोळ्यासमोर येईल की हा रेसिप्रोकेटिंग पंप हाय हेडसाठी यूज केला जातो. रेसिप्रोकेटिंग पंप मेजर जो यूज केला जातो हा हाय हेडसाठी होतो. हाय हेड, जिथं जिथं आपल्याला हाय हेड लागणार आहे त्या केसमध्ये आपण रेसिप्रोकेटिंग पंप बघतो. सो त्यानंतर ह्याचा जो फ्लो असतो हा फ्लक्च्युएटिंग फ्लो असतो. फ्लो हा कंटिन्युअस फ्लो तुम्हाला भेटत नाही, फ्लक्च्युएटिंग फ्लो असतो. त्यानंतर आपण हा जो आहे लो डिस्चार्जसाठी यूज करतो. सो लो डिस्चार्जसाठी यूज करतो, लो डिस्चार्ज. मग आता माझ्याकडे ऑप्शन्स आहेत हे 4. ह्या ऑप्शन्समध्ये आपला रेसिप्रोकेटिंग पंपचं जो करेक्ट आन्सर आहे मोस्ट सुटेड कुठं कुठं बसतो बघा. पहिला ऑप्शन आहे हाय हेड आर रिक्वायर्ड ऑन मेन्स डिपॉझिट फ्लक्च्युएशन इन. सो आता ह्या केसमध्ये हाय हेड जिथं आन्सर आहे तो आपला आन्सर असणार आहे. सो हाय हेड म्हणजे ऑप्शन नंबर 1 हा एक आपल्याला आहे आपल्याकडं. दुसरा ऑप्शन मी रीड आउट करतो. द ऑपरेटिंग स्पीड्स आर मच हाय. आता ऑपरेटिंग स्पीड इज मच हाय हा आपल्याला सेंट्रिफ्युगल पंपमध्ये दिसून येतो. सेंट्रिफ्युगल पंप जे आहेत, टाइप्स ऑफ सेंट्रिफ्युगल पंप्स, त्यामध्ये तुम्हाला हाय स्पीड आणि हाय डिस्चार्ज असेल ह्या केसेस तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर कॉन्स्टंट सप्लाय आर रिक्वायर्ड ऑफ लार्ज क्वांटिटी. कॉन्स्टंट सप्लाय तर येत नाही, मी पहिल्यांदाच सांगितलं की हा फ्लक्च्युएटिंग लोडसाठी, फ्लक्च्युएटिंग जिथे जिथे डिस्चार्ज आहे तिथे तिथे तुम्हाला रेसिप्रोकेटिंग पंप यूज केला जातो. आणि नन अबव. सो यामधला जो करेक्ट आन्सर आहे, आन्सर नंबर 1, दॅट इज नथिंग बट हाय हेड आर रिक्वायर्ड ऑन मेन्स डिपॉझिट फ्लक्च्युएशन इन द डिस्चार्ज. Fluctuation in a discharge. So correct answer is A. So हा जो मोस्ट रेसिप्रोकेटिंग पंप आहे हा कुठे यूज केला जातो? ऑप्शन आन्सर इज A. दॅट इज नथिंग बट हाय हेड आपण म्हणू शकतो, लो डिस्चार्ज म्हणू शकतो, आणि फ्लक्च्युएटिंग फ्लो जर असेल तर आपण तिथं काय यूज करतो की रेसिप्रोकेटिंग पंप यूज करतो. सो या केसमध्ये तुम्हाला थोडंसं डीपमध्ये स्टडी करावे लागतील प्रत्येक पंपाचे ॲप्लिकेशन बेसिस. आता ॲप्लिकेशन बेसिसवरच तुम्हाला क्वेश्चन जे येणार आहेत अशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहे स्पेसिफिक स्पीड ऑफ टर्बाइन इज 6 देन टर्बाइन शुड बी. आता या केसमध्ये ज्यावेळी टर्बाइन्स चॅप्टर तुम्ही बघणार आहात, टर्बाइन चॅप्टर बघणार, टर्बाइन्समध्ये तुम्हाला रिॲक्शन टर्बाइन्स असतील किंवा इम्पल्स टर्बाइन्स असतील. आता रिॲक्शन टर्बाइनमध्ये कोणते कोणते टर्बाइन येतात ते बघायचं. त्यानंतर इम्पल्स टर्बाइनमध्ये कोणते टर्बाइन येतात बघायचं. आता तुम्हाला क्वेश्चन पर्टिक्युलरली विचारलं स्पेसिफिक स्पीड. क्वेश्चनमध्ये विचारला स्पेसिफिक स्पीड. ज्यावेळी मी स्पेसिफिक स्पीडची पॅरामीटर बघतो त्या केसमध्ये माझ्याकडे 2 टाईपचे जनरली आपण टर्बाइन्स यूज करतो. मी टर्बाइनची टाईप पण देतो आणि प्रत्येकाचे तुम्हाला ॲनालिसिस पण सांगतो आणि आपल्या ह्यातलं आन्सर कुठलं येईल ते पण आपण बघूयात. सो फर्स्ट मी तुम्हाला रिॲक्शन टर्बाइन सांगेन. रिॲक्शन टर्बाइन आणि दुसरा आहे माझा इम्पल्स टर्बाइन. आता इम्पल्स टर्बाइनमध्ये जो मेजर येतो तो माझा पेल्टन व्हील येतो. आता पेल्टन व्हील आणि रिॲक्शन टर्बाइनमध्ये असेल आपल्याला कपलान टर्बाइन असेल, प्रोपेलर टर्बाइन असेल किंवा फ्रान्सिस टर्बाइन असेल. कपलान टर्बाइन, दुसरा प्रोपेलर टर्बाइन असेल आणि थर्ड असेल फ्रान्सिस असेल.
फ्रान्सिस टर्बाइन असेल. आता या केसमध्ये मला स्पेसिफिक स्पीड बद्दल बघायचं आहे. तुम्हाला क्वेश्चन तुम्हाला असा पण येईल की हाईट वरती क्वेश्चन विचारला आहे की हाय हेड्स पण तुम्हाला विचारले जातात. कोणत्या कोणत्या हेड्समध्ये तुम्हाला विचारलं की इथं 6च्या जागी विचारलं 300 हेड असेल तर कोणता टर्बाइन सुटेबल असेल असा पण क्वेश्चन येऊ शकतो. सो या केसमध्ये बघा मी ज्यावेळी कपलान टर्बाइन म्हणतो तर कपलान टर्बाइनमध्ये माझं जे स्पेसिफिक स्पीड असतं स्पेसिफिक स्पीड हे 600 to 1000 पर्यंत असतं. स्पेसिफिक स्पीड जो आहे NS जो आहे तो किती 600 to 1000 पर्यंत असतो. तेच जर मी प्रोपेलर पाहिलं तर प्रोपेलरमध्ये मला 300 to 600 पर्यंत माझं स्पेसिफिक स्पीड असतं. कुठला प्रोपेलरमध्ये. आता फ्रान्सिस टर्बाइन जर पाहिला तर फ्रान्सिस टर्बाइनमध्ये 60 to 300 एवढा माझं स्पेसिफिक स्पीड असतं. आता जेव्हा मी पेल्टन व्हील म्हणतो तर पेल्टन व्हीलमध्ये माझ्याकडे दोन प्रकार येतात. पेल्टन व्हीलमध्ये मला परत दोन येतात, सिंगल जेट आणि मल्टीजेट. सिंगल जेट आणि मल्टीजेट. सो सिंगल जेट जर पाहिलं तर सिंगल जेटचं जे स्पीड असतं स्पीड इट इज अगेन स्पेसिफिक स्पीड इट इज 10 to 35 पर्यंत असतं. 10 to 35 पर्यंत. मल्टी जेटमध्ये इथं 35 to 300 पर्यंत आपण याचं स्पेसिफिक स्पीड आपण कन्सिडर करतो. आता या केसमध्ये मला क्वेश्चन जो आहे माझा स्पेसिफिक स्पीड ऑफ टर्बाइन इज 6. मग आता यामध्ये कपलान टर्बाइन तर येऊ शकत नाही, फ्रान्सिस टर्बाइन येऊ शकत नाही. थॉमसन टर्बाइन इज अगेन इट इज अ टाइप ऑफ रिएक्शन टर्बाइन. थॉमसन टर्बाइन इज अगेन टाइप्स ऑफ रिएक्शन टर्बाइन. सो द करेक्ट आन्सर इज पेल्टन व्हील. ऑप्शन नंबर सी. करेक्ट आन्सर इज सी. आता यामध्ये तुम्ही जम्बलिंग होऊन जातं. यामध्ये भरपूर केसेसमध्ये मुलं काय होतात की जंबल होतात की यातलं फ्रान्सिस पेल्टन व्हीलमध्ये. आता तुम्हाला स्पेसिफिक स्पीड विचारलंय कारण इथं तुम्हाला स्पेसिफिक स्पीड असं मेन्शन आहे. इथं तुम्हाला हेड नाही विचारलेला. आता हेड जर असेल तर यामध्ये हे सगळ्या हेड्स उलटे होतात. ज्यावेळी तुम्हाला इम्पल्स टर्बाइन असेल तिथे तुम्हाला हाय हेड लागतो. या केसमध्ये तुम्हाला रिएक्शन टर्बाइन्समध्ये हेड्स तुमचे कमी कमी होत जातात. सो या केसमध्ये तुम्हाला हेड्स आणि स्पेसिफिक स्पीडमध्ये डिफरन्स कळायला पाहिजे आणि त्यातून तुम्हाला ते आन्सर सॉल्व्ह करता आलं पाहिजे. बघा रिव्हर्स होतं. इथं ज्यावेळी मी हेड कन्सिडर करेन इथं हाय हेड असतो, लो स्पेसिफिक स्पीड असतो. इन केस ऑफ इम्पल्स टर्बाइन. इन केस ऑफ रिएक्शन टर्बाइन लो हेड असतो अँड हाय स्पेसिफिक स्पीड असतो. हाय स्पेसिफिक स्पीड असतो आणि लो हेडच्या केसमध्ये ते यूज होतात. सो हे तुम्हाला इथं जमलं पाहिजे. सो थर्ड क्वेश्चन, हा सेकंड क्वेश्चन झाला. थर्ड क्वेश्चन आता थर्ड क्वेश्चन इज नथिंग बट पंप देर इज. तुम्हाला ऑप्शन्स मी पहिल्यांदा हे करतो. ॲक्सिलरेटिंग फ्लो, डिसेलरेटिंग फ्लो, आयदर अबव और नन ऑफ अबव. म्हणजे आता या केसमध्ये भरपूर मुलं थोडंसं जम्बलिंगमध्ये असतात की फ्लो विचारलाय. आता इथं ऑप्शन्समध्ये फ्लो दिलेले आहेत. आता ज्यावेळी मी पंप म्हणतो, ज्यावेळी मी एखादा पंप डोळ्यासमोर येतो त्यावेळी माझ्याकडे एकच पॅरामीटर असतो की ज्यावेळी पंप कन्सिडर होतो पंपला म्हणतो इट इज अगेन इन्क्रीजिंग प्रेशर पॅरामीटर. इन्क्रीजिंग प्रेशर. पंपमध्ये आपलं प्रेशर इन्क्रीज होत असतं. ज्यावेळी माझं प्रेशर इन्क्रीज होत असतं बघा, ज्यावेळी माझं प्रेशर इन्क्रीज होत असतं. आता पंप हा जो हे आहे हा पंपमध्ये काय होतं की असं पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतं ॲक्सिलरेटिंग द प्रेशर किंवा डिसेलरेटिंग द प्रेशर असं पण येऊ शकतो. मग या केसमध्ये तुमचं आन्सर वेगळं राहील. पण तुम्हाला इथं काय की ॲक्सिलरेटिंग द फ्लो अँड डिसेलरेटिंग द फ्लो असं ऑप्शन्स आहेत. सो पंप बेसिकली आपण यूज करतो इन्क्रीजिंग द प्रेशर. ज्यावेळी प्रेशर इन्क्रीज होतं ऑटोमॅटिकली माझा फ्लो डिसेलरेट होतो. डिसेलरेटिंग फ्लो. आता आपल्याला फ्लोचे ऑप्शन्स आहेत अवेलेबल. सो आपला ऑप्शन्स कडून जर गेला तर ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. पंप इज डिसेलरेटिंग फ्लो. असं येऊ पण शकतं की प्रेशर येऊ शकतं. त्या केसमध्ये तुम्हाला ॲक्सिलरेटिंग प्रेशर, पंप इज ॲक्सिलरेटिंग प्रेशर येतं आणि डिसेलरेटिंग फ्लो येतं. इट इज अगेन इनवर्सली प्रोपोर्शनल. सो इथं थोडंसं तुम्ही क्वेश्चन वाचताना थोडंसं केअरफुली. सो क्वेश्चन नंबर 4. आता या केसमध्ये बघा क्वेश्चन्स पहिला रीड आउट करतो त्यानंतर तुम्हाला आन्सर्स कसे याचे म्हणजे व्हेरी होतं बघा. सो फर्स्ट क्वेश्चन जो आहे द फंक्शन ऑफ विच द फ्लोइंग हायड्रोलिक डिवाइस is analogous to that flywheel of reciprocating engine and electric storage battery. आता या केसमध्ये तुम्हाला ऑप्शन्स काय दिलं होतं बघा. इट इज हायड्रोलिक, चुकीचं आहे. सेकंड ॲक्शन हायड्रोलिक ॲक्युम्युलेटर
आता हायड्रॉलिक अक्युम्युलेटर इज नथिंग बट, अगेन त्याला म्हणतो आपण इट इज अ स्टोरेज डिव्हाइस. अक्युम्युलेटर इज नथिंग बट स्टोरेज डिव्हाइस. इट इज अ स्टोरेज डिव्हाइस. सो ज्यावेळी स्टोरेज डिव्हाइस असा पॅरामीटर येईल, ज्यावेळी असा स्टोरेज डिव्हाइस असा पॅरामीटर येईल, त्या केसमध्ये तुमचं ह्यातलं जे ऑप्शन्स आहेत, द फंक्शन ऑफ विच हायड्रॉलिक डिव्हाइस अनालॉगस टू दॅट ऑफ फ्लायव्हील, म्हणजे फ्लायव्हील इज नथिंग बट अगेन स्टोरेज डिव्हाइस. सो द आन्सर इज हायड्रॉलिक अक्युम्युलेटर. आता हा हायड्रॉलिक इंटेन्सिफायर येऊ शकत नाही. नस्ट कॉम्बिनेशन ऑफ ऑल ऑफ अबव, हे पण आन्सर चुकीचं आहे. सो करेक्ट आन्सर इज बी. करेक्ट आन्सर इज बी. सो इट इज क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 इट इज अगेन ड्राफ्ट ट्यूब कन्वर्ट्स. ड्राफ्ट ट्यूब काय करतात? ड्राफ्ट ट्यूब इज नथिंग बट सगळ्यात लास्टचा पार्ट असतो हा माझ्या टर्बाइन्स मधला. ड्राफ्ट ट्यूब हा काय असतो? सर्वात शेवटचा पार्ट असतो टर्बाइन्स मधला. ड्राफ्ट ट्यूब हा सगळ्यात शेवटचा पार्ट असतो टर्बाइन्स मधला. आता ड्राफ्ट ट्यूबचं मेन फंक्शन काय? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन तुम्हाला हा रिपीटली क्वेश्चन पण येऊ शकतो. व्हेरी इम्पॉर्टंट. सो ड्राफ्ट ट्यूब इज नथिंग बट, आता इथं काय केलं तर कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू प्रेशर एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू प्रेशर एनर्जी. इट इज अ करेक्ट आन्सर. आता आन्सर्स मध्ये मी तुम्हाला हे करेक्ट आन्सर पहिल्यांदा सांगितलं. कायनेटिक एनर्जी इज करेक्ट कन्वर्टेड इनटू द प्रेशर एनर्जी. ड्राफ्ट ट्यूबचं मेन रिझन काय असतं की तो कायनेटिक एनर्जीला काय करतो की कमी करायचा ट्राय करतो तो, त्यामुळे आपण ते प्रेशर एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. ह्यामध्ये काय होते की माझी इफिशियन्सी इन्क्रीज होते. ड्राफ्ट ट्यूबमुळे यामुळे काय होते की इफिशियन्सी इन्क्रीज होते. इफिशियन्सी इन्क्रीजेस इन केस ऑफ ड्राफ्ट ट्यूब जर आपण यूज केले. आणि हे बेसिकली रिॲक्शन टर्बाइन्समध्येच यूज करतो ड्राफ्ट ट्यूब. इट इज यूज इन रिॲक्शन टर्बाइन. बघा हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे रिॲक्शन टर्बाइन्समध्ये. हा इम्पल्स टर्बाइनमध्ये हा पार्ट यूज होत नाही. तो ड्राफ्ट ट्यूब इज मेजरली यूज्ड इन रिॲक्शन टर्बाइन ओनली. रिॲक्शन टर्बाइन ओनली. अँड दॅट इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू प्रेशर एनर्जी. कायनेटिक एनर्जी कन्वर्टेड इनटू प्रेशर एनर्जी. पहिला काय बघा, प्रेशर एनर्जी कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी, चुकीचा आन्सर आहे. सेकंड, वेलॉसिटी हेड इज कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी, हा पण चुकीचा आन्सर आहे. पोटेन्शियल हेड इज इनटू प्रेशर हेड, चुकीचा आहे. तो करेक्ट आन्सर इज कायनेटिक एनर्जी इनटू अ प्रेशर एनर्जी. ड्राफ्ट ट्यूबचं मेन फंक्शन काय की कायनेटिक एनर्जी टू द प्रेशर एनर्जी. सो नेक्स्ट क्वेश्चन. सो क्वेश्चन नंबर 6 बघा. क्वेश्चन नंबर 6 व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन क्वेश्चन नंबर 6. जर क्वेश्चन नंबर 6चा जर तुम्ही पार्ट जर पाहिला, क्वेश्चन नंबर 6 मध्ये पार्ट जर पाहिला, द व्हॅल्यू ऑफ फ्लो रेशिओ बघा. व्हॅल्यू ऑफ फ्लो रेशिओ इन केस ऑफ फ्रान्सिस टर्बाइन व्हेरीज फ्रॉम. व्हॅल्यूज ऑफ फ्लो रेशिओ. आता फ्लो रेशिओ इज नथिंग बट, जेव्हा आपण फ्लो रेशिओ म्हणतो दॅट फ्लो रेशिओ इज नथिंग बट VF अपॉन अंडर रूट ऑफ 2GH. दॅट इज नथिंग बट फ्लो रेशिओ. फ्लो रेशिओचं मिनिंग काय? फ्लो रेशिओ आपल्याला विचारलेला आहे कशाचा? फ्रान्सिस टर्बाइनचा विचारलेला आहे. आता हे सगळे माझे रिॲक्शन टर्बाइन्स आहेत. आता फ्लो रेशिओ माझे VF अपॉन 2GH. VF अपॉन 2GH. आता या केसमध्ये मी जर तुम्ही पाहिलं की ह्यातलं जे करेक्ट आन्सर आहे फ्रान्सिस टर्बाइनचं दॅट इज नथिंग बट 0.15 टू 0.30. 0.15 ते 0.30 हे माझं फ्लो रेशिओ आहे रिॲक्शन टर्बाइनचा. सॉरी फ्रान्सिस टर्बाइनचा. हा कशाचा आहे माझा? फ्रान्सिस टर्बाइनचा. सो इन दॅट फ्रान्सिस टर्बाइन, आता मी जर कपलान टर्बाइनचं जर पाहायला गेलो तर कपलान टर्बाइनचा अगेन 0.7 पर्यंत येतो. मग ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. कपलान टर्बाइन जर फ्लो रेशिओ जर विचारला, कपलान टर्बाइन, सो कपलान टर्बाइनचा जो फ्लो रेशिओ आहे अगेन 0.7. इन केस ऑफ फ्रान्सिस टर्बाइन इट इज 0.15 टू 0.30. इट इज करेक्ट आन्सर. 0.15 टू 0.30 इज करेक्ट आन्सर. सो क्वेश्चन नंबर 6 हा आपला 2017च्या AMUI मेन्समध्ये होता. सो नेक्स्ट इज सॉलिनॉइडल वॉल. नेक्स्ट जो आहे का आपला सॉलिनॉइडल वॉल. आता सॉलिनॉइडल वॉल हा बेसिकली आपण काय कशासाठी यूज करतो की डायरेक्शनल कंट्रोल वॉल म्हणून यूज करतो. सॉलिनॉइड वॉल बेसिकली तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर पाहिला असेल तर सॉलिनॉइडल वॉल इज नथिंग बट डायरेक्शन कंट्रोल वॉल. डायरेक्शन कंट्रोल वॉल म्हणजेच हा तुम्हाला डायरेक्ट करण्यासाठी, सॉलिनॉइड वॉल हा तुम्हाला वॉटर असेल किंवा एअर असेल ह्यांना फक्त डायरेक्शन पुट आउट करण्यासाठी, गो नो करण्यासाठी हा यूज केला जातो. सो सॉलिनॉइडल वॉल बेसिकली यूज्ड ॲज अ wall is directional control wall. Solenoid wall is direction control wall. तो solenoid pressure control wall चुकीचा आन्सर आहे. फ्लो कंट्रोल वॉल चुकीचा आन्सर आहे. इट इज अ डायरेक्शनल कंट्रोल वॉल. तो फ्लो कन्सिडर करत नाही, तो किती करायचा, तो काय करतो की ओनली डायरेक्शनल. सो नन ऑफ अबव हा पण चुकीचा आन्सर आहे. सो आन्सर बी इज अ करेक्ट आन्सर. आन्सर बी इज अ करेक्ट आन्सर. सो नेक्स्ट इज बघा. नेक्स्ट आता हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. फॉर मॅक्झिमम इफिशियन्सी for the series curved vanes
series curved veins, the velocity of vein is, so basically velocity of vein is nothing but u by 2, v is equals to u by 2. आता v is equals to u by 2, that is nothing but इथंच तुम्हाला आन्सर काय आला पाहिजे, that answer is 50% of the jet velocity. आन्सर इज 50% ऑफ द जेट वेलॉसिटी. हा चुकीचा आहे, हा पण चुकीचा आहे, हा पण चुकीचा आहे. सो v इज इक्वल्स टू यू बाय 2 हा आपला तुम्हाला कॅल्क्युलेशन्समध्ये तुम्हाला हा दिसून येईल पार्ट कॅल्क्युलेशन्समध्ये. सो कॅल्क्युलेशनवाला पार्ट आहे. सो अगेन तुम्हाला डायरेक्ट आन्सर याच्यावरती येण्याचा, तर इट इज अ 50% ऑफ द जेट वेलॉसिटी. इट इज अ 50% ऑफ द जेट वेलॉसिटी. इट इज अ करेक्ट आन्सर. इट इज करेक्ट आन्सर. तो करेक्ट आन्सर इज सी. करेक्ट आन्सर इज सी. सो नेक्स्ट द स्पेसिफिक स्पीड ऑफ सेंट्रिफ्युगल पंप. व्हेरी गुड क्वेश्चन. क्वेश्चन आहे की आता या क्वेश्चनमध्ये स्पेसिफिक स्पीड, आता तुम्हाला स्पेसिफिक स्पीड ऑफ सेंट्रिफ्युगल पंप पण बघावं लागेल, स्पेसिफिक स्पीड ऑफ टर्बाइन्स पण तुम्हाला स्टडी करावं लागेल. सो स्पेसिफिक स्पीड ऑफ सेंट्रिफ्युगल पंप म्हटलेला आहे. आता यामध्ये स्पेसिफिक स्पीड ऑफ सेंट्रिफ्युगल पंप यात कोणतंच ऑप्शन नाही, म्हणजे हा पण सेंट्रिफ्युगल पंपचा नाही आहे, हा पण सेंट्रिफ्युगल पंपचा नाही आहे, हा पण सेंट्रिफ्युगल पंपचा नाही आहे. सो करेक्ट आन्सर इज नन ऑफ अबव. आता तुम्हाला करेक्ट आन्सर काय आहे? करेक्ट आन्सर काय? आज ज्यावेळी टर्बाइन्स आणि पंप्स असा जो पॅरामीटर म्हणतो, टर्बाइन्स आणि पंप, टर्बाइन्स आणि पंप, स्पेसिफिक स्पीड. आज ज्यावेळी टर्बाइन कन्सिडर कराल, सो टर्बाइनचं जे पॅरामीटर येतं, टर्बाइनच्या केसमध्ये जो स्पेसिफिक स्पीड येतो, दॅट स्पेसिफिक स्पीड इज नथिंग बट n अंडर रूट ऑफ p अपॉन h⁻⁴. h⁻⁴ इन केस ऑफ टर्बाइन. आपल्याला विचारलंय, आपल्याला काय विचारलंय? इन केस ऑफ पंप विचारलंय. आपल्याला विचारलंय इन केस ऑफ पंप. ऑलरेडी टर्बाइनचं झालेलं आहे. इन केस ऑफ पंप ह्या केसमध्ये जे आपलं ns इज नथिंग बट या केसमध्ये n इंटू अंडर रूट ऑफ q इंटू h⁻⁴. सो इट इज फॉर पंप, इट इज फॉर सेंट्रिफ्युगल पंप और ऑल पंप. इट इज फॉर ऑल पंप. सो ह्यातलं आन्सर इथं कुठंच नाही आहे. सो आन्सर हा करेक्ट. जर ऑप्शनमध्ये असता तर तुमचा करेक्ट आन्सर काय असता? स्पेसिफिक स्पीड ऑफ पंप हा असेल. कधी कधी तुम्हाला टर्बाइनचा पण विचारला जाऊ शकतो. सो 2017मध्ये हा क्वेश्चन विचारला होता. तो नन ऑफ अबव आपलं करेक्ट आन्सर आहे. भरपूर मुलं ह्या केसमध्ये जम्बलिंग होतात. हा त्याचं तर मिनिंगच नाही आहे. दिस इज अगेन तुम्ही काहीतरी म्हणू शकता, थोडंफार मिनिंग आहे, पण दिस इज युअर पंप. सो नेक्स्ट लास्ट क्वेश्चन इज नथिंग बट इन ए हायड्रॉलिक क्रेन, very important question. In a hydraulic crane, if there are n number of pulley, in each pulley block, then the velocity ratio will be. आता या केसमध्ये तुम्हाला अजून एक सांगायचं गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही हायड्रॉलिक क्रेन म्हणता या केसमध्ये वेलॉसिटी रेशिओमध्ये इथं कुठंच नंबर ऑफ पुलीचा विषय येत नाही. नंबर ऑफ पुलीचा कुठंच आपल्याला संपर्क येत नाही. सो आन्सर आपलं नन ऑफ द अबव आहे. सो वेलॉसिटी रेशिओ काय आहे बघा. वेलॉसिटी रेशिओ किंवा तुम्ही मेकॅनिकल ॲडव्हान्टेज पण म्हणू शकता या केसमध्ये. वेलॉसिटी रेशिओ किंवा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज पण म्हणू शकता. वेलॉसिटी रेशिओ और तुम्ही म्हणू शकता मेकॅनिकल ॲडव्हान्टेज पण म्हणू शकता. दॅट इज नथिंग बट डिस्टन्स मूव्ड ॲट इफेक्ट, म्हणजे ज्यावेळी तो इफेक्ट होईल, डिस्टन्स मूव्ड बाय इफेक्ट अपॉन डिस्टन्स मूव्ड बाय इफेक्ट अपॉन, आता ह्या केसमध्ये तुम्ही डिस्टन्स मूव्ड बाय लोड. सो दिस इज माय वेलॉसिटी रेशिओ. आता या केसमध्ये कुठंच माझा नंबर ऑफ पुलीचा पॅरामीटर ॲड होत नाही. त्यामुळं आन्सर आपला आहे नन ऑफ द अबव. आन्सर जो आपला काय, नन ऑफ द अबव. सो हा तुमचे जे 10 क्वेश्चन्स होते हायड्रोलिक मशीन्सचे 2017चे, ते सगळे डिटेल ॲनालिसिस. ओके, थँक्यू.